वेलकम टू देवभूमि गाइस, उत्तराखंड। ये अंग्रेजों के टाइम पे जो इन्होंने लड़ाई हुई थी, मारकाट हुआ था, तो मार मार के लाल कुएं में। मित्रांनो, ही आपली वानर सेना, वानर सेना आयला फोन गेला तर वांदे व्हायचे. सो ऑलराईट द मित्रांनो, फायनली ऑलमोस्ट 27 तासाच्या जर्नी नंतर आपण फायनली पोहोचलोय काठगोदामला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. भरपूर टायमानंतर आपण ब्लॉग बनवतो. आय नो, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. मी विचार करत हा आर यू ब्लॉगर एवढे आपल्याला कंट्रीज फिरवतो. आज आपण चाललोय कुठे? टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल आपण चाललोय कुठे. ही आपली ट्रेन मागे आहे, काठगोदामला चाललोय. भरपूर मोठी स्पिरिच्युअल जर्नी असणार आहे, नॉट जस्ट कैचीधाम. तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला ही पूर्ण जर्नी बघायची, पार्ट 2 पण बघायला लागणार. हा जो आपला पार्ट आहे इथून ते फक्त नैनिताल पर्यंतच आहे. मग आपण नैनितालमध्ये कुठे जाणार आहे, मग तो पार्ट 2 मध्ये आपण कैचीधाम जाणार आहे. बट बेसिकली आपली जी ट्रिप जी आहे जी कैचीधाम जायचंच आहे. सीन का झाला, मी करणार होतो थर्ड एसी, बट थर्ड एसीची आपल्याला वेटिंग लिस्ट होती खूप सारी. आपल्याला स्लीपरमध्ये भेटून गेली आणि आपली S1 कोचच आहे, फर्स्ट कोचच आहे. इथून आपली ट्रेन स्टार्ट होणार आहे. आता चला, ही आपली ट्रेन आहे बघा. हे महाकुंभचं अजून चाललंय. आओ महाकुंभ चले. महाकुंभ तर आपण जाऊन आलो, आता बघू. जे पण आहे तुम्हाला कळेलच. चला. हो, आर यू ब्लॉगर करू, एवढं फेमस नाही तर एवढं आपण पाहू शकतो. तिथे क्लीनलीनेस तर आहे, स्टार्ट आहे ट्रेन म्हणून. आणि चला, जे पण आहे यार, जर्नी आहे, जर्नी एन्जॉय करायला आपल्याला पाहिजे. मी घरातनं निघालो, मला घरातून मुंबई सेंट्रलला पोहोचायची भाई मला उबर दाखवत होतं 900 रुपये, आणि मी इथून कैचीधामला चाललो म्हणजे ऑलमोस्ट काठगोदामला चाललो 850 रुपयामध्ये. म्हणजे विचार करा, टाईम वाजले आहेत तुम्ही पाहू शकतात, ऑलमोस्ट 10:45 झालेत. आणि ही ट्रेन जी आहे निघेल अराउंड 11 वाजता. आता आय डोंट नो किती पंक्च्युअल आहे अँड ऑल एव्हरीथिंग. तर जो पण काय असा अपडेट असणार मी तुम्हाला सांगतच जाईल. आणि बघू, जी पण ट्रिपची जर्नी असणार ती मजा येईल भाई. जे पण असणार भाई नेक्स्ट लेवल असणार. तर ऑलराईट तर मित्रांनो, फायनली प्रॉपर डॉट 11 वाजता तुम्ही पाहू शकतात निघाली आहे. पंक्च्युअल आहे आता तरी. इथून 11 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघाली आहे. सो फायनली तर चला, गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली, जय श्रीराम. आता जो पण काय अपडेट असणार मी तुम्हाला पुढे देतच जाईन. ऑलराईट तर मित्रांनो, आता वाजले आहेत 1 आणि आता आपण ऑलमोस्ट क्लोज टू वापी आहे. आणि मी आता जेवून घेतोय. आता हे बघा, माझ्या मम्मीने मस्त आलू वडी, वाटाण्याची भाजी, चपाती दिली आहे. तर आता मी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला मी भेटतो, जे पण अपडेट आहे सांगतो. आता ट्रेनचं टायमिंगच्याबद्दल सांगायचं गेलं तर ट्रेन आत्तापर्यंत तरी थोडी 5-10 मिनटंच लेट आहे, जास्त नाही. बोरिवलीला 11:30ला पोचायला पाहिजे होती, तर ती 11:45ला पोचली, बस तेवढंच. तर बघू, काय नाही, रात मी कव्हर करले. चला, मी खातो, भूक बेकार लागली, नाश्ता नाही काय केलेला. माझा अवतार बघा कसा झाला आहे. कसं आहे ना, स्लीपर ट्रेनचं हेच असतं एक, म्हणजे तुम्ही अवतार तुमचा घाण होतो, बट तुम्ही थर्ड एसी किंवा एसीमध्ये जाणार ना, तुमचा अवतार एकदम प्रॉपर राहतो. तेच ते म्हणजे कसं धूळ वगैरे उडते अशी, इथून ओपन असताना सगळं चालेगा, ॲडजस्ट कर लेंगे और क्या. चलो खाते और अपडेट करते आपको. बाय. तर ऑलराईट तर मित्रांनो, मस्त जेवलो आणि भाई मी झोपलो. कारण की तुम्हालाही माहिती आहे, जे ट्रेनमध्ये भरपूर तास ट्रॅव्हल करतात त्यांचं काय हालत आहे. ते फक्त आणि फक्त खावा, पिवा आणि झोपा. आणि आता आपण पोचलो वडोदऱ्याला. अर्धा तास ट्रेन लेट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे असं चला, हा आहे वडोदरा आहे. आणि जो पण काय आता अपडेट असेल मी तुम्हाला पुढे सांगतो. आता वाजले आहेत 8:40 आणि आपलं झोमॅटोवरून जेवण आलं आहे, पाहू शकतात. मस्त माझं याच्यात आहे आणि बाकीच्या मंडळीचं यांचं आहे. काय बोलतो, यांची ओळख तुम्हाला सकाळी करवतो, आता नको, आता काय दिसत नाही कोण. बघू, जरे आहे झोमॅटो अँड ट्रेन. पहिल्यांदा आपण भाई असं बघतोय. चला, झोपायचं इथे मी का आलोय, कारण की माझी जी जागा आहे तिथे भाई एकाला बसवलं आहे. आणि त्याला मी बोललो आहे, बाई मी जेवणार आणि म्हणता बाई तुला उठायचं आहे. आता ॲडजस्ट करतो आहे, स्लीपरमध्ये हेच असतं. ठीक आहे, काही नाही. आणि खाऊया आपण. हा फ्राईड राईस मागवला आहे, तुम्ही पाहू शकतात. मंचुरियन राईस खाऊ आणि मग तुम्हाला अपडेट सांगतो. चला. नेक्स्ट मॉर्निंग. तर ऑलराईट तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत इकडे 6. बाई ही ट्रेन 6:20 झालेत
ही ट्रेन ऑलमोस्ट 1 तास लवकर पोचली आहे आणि आता आपण पोचले मथुरेला. तुम्ही माझी हालत बघत असाल भाई, इथे असली थंडी आहे, मतलब बेरेबल आहे. आता आतमध्ये एवढं मस्त झोपलेलो मी, बोललो मथुरेला आलो आहे आपण. आधी इकडचं मथुरेला पण आपण येणारच आहे, बट मी बोललो चला येऊ बघू काय हालत आहे. भाई बेकार थंडी आहे. मी आता बाहेर आलो आहे, बोललो तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा असा आहे मथुरेचा स्टेशन. तर इथे एक तास तरी ऑलमोस्ट इथे ट्रेन थांबेल. आता बघू कसं काय आहे. थंडी तर बेकार आहे भाई. मी आता फोनमध्ये बघितलं 11 डिग्री आहे. आता हालत बेकार झाली आहे बघा. तर पूर्ण शॉल बिल घेऊन असंच झोपलेलो भाई. थंडी नेक्स्ट लेवल आहे. ग्लव्ज वीज घालून झोपलाय. हां, ट्रेन तर ऑन टाईम नाही भाई, बिफोर टाईम. तर आता 6 वाजलेत म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला अजून 8 तास ऑलमोस्ट स्पेंड करायचे. चैनल हमारा मराठी का है तो आपको समझेगा क्या मालूम नहीं. आर यू ब्लॉगर करके हिंदी. अच्छा. मित्रांनो, ही आपली वानर सेना. वानर सेना आयला फोन गेला तर वांदे व्हायचे. बाप रे. आहे ना. तर मित्रांनो, आता आपण लाल कुआला पोहोचलो. तो अंकल, इसको लाल कुआ क्यों बोलते हैं आप, बोला? ये अंग्रेजों के टाइम पे जो इन्होंने लड़ाई हुई थी, मारकाट हुआ था, तो मार के लाल कुएं में डाल देते अच्छा, थे. तो पूरा इसलिए पूरा कुआं जो है लाल हो गया. अच्छा, ब्लड से. हाँ, इसके लिए इसका नाम लाल कुआं रखा है. आप इधर की हो प्रॉपर उत्तराखंड की? चला का उत्तराखंड के है, रानीखेत के. रानीखेत के. चला, अंकल जी ना अच्छा इन्फॉर्मेशन बताया आपने को. धन्यवाद अंकल. ओके, थँक्यू. चलो, थँक्यू. तर मित्रांनो, फायनली वेलकम टू देवभूमी उत्तराखंड. आता इकडून ॲक्च्युली आमची ट्रेन जी आहे एक ऑलमोस्ट 1 तास डिले. 1 तास डिले असल्यामुळे आता आपण काय बोलणार. आणि आपल्यासोबत काय मित्रमंडळी आहेत पुण्याचे, तर आता तुम्हाला मी त्यांना भेटवतो. आपली पुण्याची मित्रमंडळी काय योगेश साहेब आहेत आपल्यासोबत, सलमान भाऊ आहे आपल्यासोबत, आणि याचं नाव काय विसरलो, ऋषिकेश. हे सगळे पुणा हडपसरचे आहेत. आणि तुझं? विशाल. तर हे आपली सगळे पुण्याचे मित्रमंडळी आपल्यासोबत. हे लोक फक्त नैनिताल फिरणार आहेत. आणि आपला तर प्लॅन तुम्हाला माहितीच आहे केवढा मोठा आहे. काय मग कशी होती जर्नी, काय वाटतं? होती हां, जर्नीमध्ये थंडी होती, थंडी वाढलेली या बाजूला. आणि बाकी काय चांगली जर्नी. स्लीपरने आलोय आपण. तुम्ही तर स्लीपर बद्दल सांगितलेलंच आहे सगळ्यांना. चांगली जर्नी चांगली चालू आहे. बघू आता पुढे काय होतं. तर तेच मित्रांनो, आता जर्नी तर एकदम भारीच होती. काय असं प्रॉब्लेम वगैरे काय झाला नाही. आता तुम्हाला एक सांगतो, हा जो कोच होता हा ICF कोच आहे. ICF कोच म्हटलं की एकदम जुने कोच. तर हे जे इथून ना अशा फटीत ना बाई अशा हवा येत होती रात्रभर, आणि त्यामुळे खूप बाई प्रॉब्लेम झाला. म्हणजे लिटरली काय बोलू. आणि याचे सगळं ऑलमोस्ट हा भारत फिरला आहे. कुठे लय फिरलाय ना तू? हां, लय फिरलाय. इन्फॉर्मेशन वगैरे आपल्याला खूप सांगत होता हा. आणि तुझं चॅनल पण आहे ना? हो, चॅनल पण आहे ह्याचा. एक्सप्लोर द वर्ल्ड. हां, बट काय वर्ल्ड नाही फिरला, बट भारत फिरलाय. भारत आधी फिरायचंय, मग वर्ल्ड कडे जायचंय. बरोबर. हो, इंडिया खूप सुंदर आहे, ते आधी फिरलं पाहिजे. नंतर मग बाहेर एक्सप्लोर करायचं आपल्याला. बरोबर. आता इंडिया माझं झाले 70-80% झालेलं आहे फिरून. ते 20% राहिलेले. ते फिरल्यानंतर मग बाहेर. बरोबर. बना तसंच केलं पाहिजे. मी उलट केलं. मी बाहेरला फिरलो, आता मी उलट केलंय, पण आता इथे फिरा. खूप चांगलं आहे. चालेल. चला मग आता काठगोदाम आता कधी 1 तास आहे अजून ऑलमोस्ट. 1 तास आहे. आणि मग नैनितालला एकदा पोचलो की तुम्हाला अपडेट देतो कसं काय तुम्हाला जायचंय केचीधामला वगैरे. पण चांगले होते बाई. चला भेटू पुढे. सो ऑलराईट द मित्रांनो, फायनली ऑलमोस्ट 27 तासाच्या जर्नीनंतर आपण फायनली पोहोचलोय काठगोदामला. आणि अर्धा तास ट्रेन लेट होती, जास्त लेट नाही. क्लायमेटबद्दल सांगायचं झालं, मला वाटलं इथे खूप गरमी असं असेल. नॉर्थ म्हटलं उत्तराखंडमध्ये थंडीचं वातावरण. आणि आपली ट्रेन होती आणि चांगली सफर होते. म्हणजे यार स्लीपरमध्ये एवढा काय वाटा मला वाटलं नाही. ग्रुप होता पुण्याचे आपले जे मित्रमंडळी, ते तुम्हाला सांगितलं. आता बघू जे पण का आता असेल इथून तुम्हाला कसं जायचं आहे. आता मी नैनितालला जाणार आहे. मी माझं हॉस्टेल जो आहे नैनितालला मी बुक केलं आहे. तर आता जे पण आता अपडेट असणार मी तुम्हाला सांगतो कसं जायचं आहे चीपमध्ये. ऑब्व्हियसली आपण बजेट ट्रॅव्हल करतो तर आपण महागडी काय गोष्टी सांगायच्या. 200मध्ये पण जाऊ शकतात तुम्ही, 70मध्ये पण जाऊ शकतात. ते सगळं तुम्हाला स्टेशनच्या बाहेर पडल्यावर मी तुम्हाला सांगतो. नाही थँक्यू.
तर चला, टुरिस्टिक स्पॉट असल्यामुळे हे सगळे आपल्याला असं विचारत बसतात. मुंबई सेंट्रल काठगोदाम बाई, मजा आली. आता बघू, जो पण आता काय अपडेट असणार मी तुम्हाला बाहेरच देतो. लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला एक पब्लिक ट्रान्सपोर्टने जर जायचं आहे तर बस इकडे येते. हे बाहेर एकदम यायचं तुम्हाला रेल्वे इंजिन दिसेल. इथे तुम्हाला 150 रुपयाला पण शेअरिंग आहे आणि इथे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट बाई इथे खूप स्ट्रिक्ट आहे, कोण उभं वगैरे जात नाही, डायरेक्ट हे लोक हे करतात. त्यामुळे विषय असा आहे की आपण शेअरिंगमध्ये चाललो आहे 150 रुपये. ऑलराईट. तर मित्रांनो, फायनली ऑलमोस्ट 1.5 तासानंतर या शेअरिंग जी दाखवली मागे आलो बाई. मस्त एकदम घाटवाले रोड आहेत. ज्यांना उलटी वगैरे होतात त्यांनी लक्षात ठेवा बाई, पिशवी घेऊन ठेवा. आणि इथे नैनितालला पोहोचलो आपण आणि बघू आता कसं काय अपडेट आहे माझं इथून. आता माझं जो हॉस्टेल आहे ऑलमोस्ट 3 किलोमीटर आहे. मला इथून 3 किलोमीटर कसं जाऊ ते आता मला थोडा विचार करायचा आहे. बघ, सिगरेट पितोय बघा. सिगरेट नाही. काहीच आमची खूप इच्छा होती की इथं बर्फ पडावा. पडेल आता पडेल. इथं आल्यावर अजिबात वाटत नाही की बर्फ पडावा. फेब्रुवारीमध्ये पडतो इथे बर्फ. फेब्रुवारी मध्ये तर चला, मस्त आहे, असं थंडावा आधार आहे. बघू आता जो पण अपडेट असेल मी हॉस्टेलवर भेटून तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्याला इथे चौकावरून भेटलं आहे 100 रुपये डायरेक्ट. आपण चलो, चल रे, 100 रुपये सोडतोय. चल चल चल, भेटू. चला, 100 रुपये सोडतोय, चांगलं आहे. और बघू जे पण आहे बघा. इथे मित्रांनो टोल आहे, तुम्ही पाहू शकता, कारचं टोल. आणि काय माहिती काय विषय मला कळत नाही, ते कारचं टोल घेतात 300 रुपये बाई. म्हणजे बिजनेस प्रॉपर. आप किधर इधर से हो? तो अभी कैसा ठंड ज़्यादा पड़ेगा या ऐसे ही रहेगा? बर्फ़ भी पड़ता है ना इधर, वो कभी पडता आहे. हा आपली जर्नी होती मुंबई टू केचिदम, म्हणजे काठगोदाम नैनिताल कसा पोचायचा ते मी तुम्हाला एकदम चीपमध्ये सांगितलं. आणि आतमध्ये आलो, बाहेर जाम थंडी. आता आपण बाईकवरून आलो, तुम्ही पाहिलं हात पूर्ण असे हे झाले आहेत. मी ग्लव्स कॅरी करणार होतो, नाही केले. आता वाजले आहेत इथे 5:30 आणि बाहेर असा झाला आहे काळोख. तुम्हाला दाखवतो, इथे सूर्यास्त म्हणजे सनसेट जो आहे होतो 5:15ला. हे बघा, तुम्ही पाहू शकतात बाई, ते काळोख झाला आधीच. मग मी बोललो आता मी फ्रेश व्हायच्या आधी, कारण की आपण तुम्हाला माहिती आहे कशामधून आलो आहे, स्लीपरमधून. तर तेच तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मुंबई टू नैनितालचा. आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी उद्याच निघणार आहे, आज आराम करणार आणि केचिदमला जाऊन तिथे स्टे करणार आहे आणि परवा तिथून मी निघणार आणि बघू कसं काय प्लॅन होतं ते कळेलच. आपली बेसिकली पूर्ण स्पिरिच्युअल जर्नी असणार आहे. मी नैनिताल एक्सप्लोर करायचा प्लॅन करत होतो, बट मला अशी काही इच्छा नाही नैनिताल फिरायची. मी स्पिरिच्युअल जर्नीला आलो तर माझा फोकस स्पिरिच्युअलवरच करायचा आहे, असा माझा प्लॅन होता. फोकस ठेवलं तेच मला ठेवायचं आहे, बाकी असं मला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे. तर बघू, हा आपला बेड आहे D. हे 12 लोकांचं आहे. आता तर मी एकटाच आहे, चला काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हा व्लॉग इथपर्यंतच होता. कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तुम्ही कसं बजेटमध्ये येऊ शकता तुम्हाला कळलंच असेल. मी आलो ऑलमोस्ट, म्हणजे माझा खर्च पकडून चाला ना, 900 रुपयाचे तिकीट, 100 रुपये आता गेले, म्हणजे एक हार्डली 1500 रुपयामध्ये, 1500च्या पण कमीमध्ये आपण आलो आहे नैनितालमध्ये. तर तेच तुम्ही कसं येऊ शकता ते तुम्हाला मी सांगितलं. ऑलरेडी तर मित्रांनो, मी इथे गोस्ट हाऊसमध्ये फर्स्ट टाईम स्टे करतोय. म्हणजे असं तुम्हाला एक दाखवतो मॅजिक. आता याचा ॲप आहे, म्हणजे हा बघा, आता मला हा माझा लॉकर आहे, आता मला ओपन करायचं आहे. ओपन लॉकर, हे बघा बाय, फुल सॉर्टेड आहे बाई. म्हणजे एवढा भारी. इवन डोअर पण माझा असाच लॉक होतो. आता बघा, मी ओपन डोअर करतो, बाहेर जेव्हा मी असणार तेव्हासाठी आहे. बघा, झालं ओपन. हाही फर्स्ट टाईम, म्हणजे मी असं हॉस्टेलमध्ये राहतोय. 27 देश फिरलोय आजपर्यंत, असं हॉस्टेल कधी बघितलं नाही. पण आपल्या इंडियामध्ये मला असं हॉस्टेल भेटलं आहे भाई. नेक्स्ट लेवल. गोस्ट हाऊस, आय डोंट नो तुम्ही म्हणजे बघत असतील का माहिती नाही, बट नेक्स्ट लेवल भाई. थम्सअप. भेटूयाच असं की एका चांगल्या ब्लॉगमध्ये. आय नो माझी थोडी एनर्जी कमी झाली आहे, कारण की भाई खाल्लं नाही काय तर खाणार आहे आता मी जाऊनच. आंघोळ करणार आधी, मग भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. मंदिर दिसतंय तुम्हाला. आता दर्शन होईल आपलं मस्त चांगलं. आणि दर्शन झाल्यानंतर फ्रीमध्ये चपला ठेवू शकतात.